विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण काव्यशिल्प ही BA प्रथम वर्षातील ऐच्छिक मराठी या अभ्यासपत्रिकेचा आपण अभ्यास करत होतो. मध्ययुगीन व आधुनिक मराठी पद्यवाङ्मय. तर आपण मागच्या काही तासामध्ये मध्ययुगीन साहित्यातील संत साहित्य पाहिलेलं आहे. संतांचे अभंग पाहिले आणि पंडिती साहित्य आणि शाहिरी साहित्य हे आपण थोडंसं थांबवूयात. आता आपण आधुनिक कवितेकडे वळूयात. मध्ययुगीन कविता म्हणजे संत पंत आणि तंत साहित्य. संत पंत म्हणजे संतांनी लिहिलेलं साहित्य. वेगवेगळे जे संत होते त्यांनी जे साहित्य लिहिलं त्याला आपण संत साहित्य म्हणतो. पंत साहित्य म्हणजे धार्मिक प्रेरणेतून पंडित लोकांनी किंवा विद्वान लोकांनी ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास करून रामायण, महाभारत आणि भागवताची वेगवेगळी जी प्रकरण लिहिली त्याला पंडिती साहित्य असं म्हटलं जातं. आणि तंत साहित्य म्हणजे जे शाहिरी आणि पोवाडे हे जे लिहिले गेले याला आपण तंत साहित्य असं म्हणतो, ज्याचा हेतू करमणूक असा होता. तर याला आपण मध्ययुगीन मराठी साहित्य किंवा मध्ययुगीन मराठी कविता असं म्हणत असतो. याच्या पुढचं जे भाग आहे त्याला आपण आधुनिक मराठी कविता असं म्हणतो. आणि आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसूत यांना ओळखलं जातं. त्यांची कविता यावेळेस आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. कवितेचं नाव आहे आम्ही कोण. आता हे जे केशवसूत आहेत यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांना आपण केशवसूत या नावाने ओळखलं जातो. सूत म्हणजे मुलगा. आणि कृष्णाजी हे यांचं नाव आहे. केशव हे यांच्या वडिलांचं नाव आहे आणि दामले हे आडनाव आहे. तर केशवाचा मुलगा म्हणजे केशवसूत असं त्यांनी ते लिहिलेलं आहे, त्यांचं नाव लिहिलेलं आहे. तर त्यांचं जे कविता लेखन आहे ते सर्व केशवसूत या नावानं त्यांनी केलेलं आहे. तर यांचा जो जन्म आहे तो झालेला आहे इसवी सन 1866 मध्ये आणि यांचा मृत्यू झालेला आहे इसवी सन 1905 मध्ये. तसं पाहायला गेलं तर फार कमी वर्ष ते जगले. 39 वर्ष जवळपास ते जगले असं आपल्याला म्हणता येईल. तर या काळामध्ये त्यांनी जे कविता लेखन केलं ते अतिशय मोलाचं केलं असं म्हटलं जातं. तर यांनी दोन प्रकारचं कविता लेखन केलं. एक म्हणजे मुक्त छंदातली कविता केली, म्हणजे मोकळेपणानं कविता लिहिणं. पूर्वीच्या काळी काय असायचं, म्हणजे मध्ययुगामध्ये काय असायचं, एक तर तुम्ही अभंगामध्ये लिहिलं पाहिजे किंवा वेगवेगळे जे वृत्त असतात त्या वृत्तामध्ये लिहिलं पाहिजे. वृत्तामध्ये किंवा चाल ज्याला म्हटली जाते तसं लिहिलं पाहिजे. आणि दुसरी जी अट होती ती म्हणजे तुम्ही कविता मोठी लिहायची. जर छोटी कविता लिहायची असेल तर तो अभंग व्हायचा किंवा देवाची आरती व्हायची. पण ते सगळं परमेश्वराशी संबंधित असलं पाहिजे. तर आधुनिक मराठी कवितेचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांनी ऐहिक जीवनावरची कविता लिहिली. ऐहिक म्हणजे स्वतःवरची कविता लिहिली. आपण जो निसर्ग पाहतो त्याच्यावरची कविता लिहिली. आणि यासाठी त्यांनी पश्चिमेकडील देशातलं म्हणजे इंग्रजीतलं जे सॉनेट नावाचा जो एक प्रकार होता त्याला मराठीमध्ये सुनीत असं म्हटलं जायचं, तो काव्य प्रकार त्यांनी निवडला, मराठीमध्ये आणला. या सुनीत काव्य प्रकाराचं वैशिष्ट्य हे होतं की 14 ओळीची कविता असायची. आपल्याकडच्या कविता कशा असायच्या, खंडकाव्य असायची, मोठमोठी दीर्घ कविता असायची. 20-20, 25-25 पानाची दीर्घ कविता किंवा महाकाव्य असायचे. 500-500, 1000-1000, 2,000 पानाची महाकाव्य असायची. तर यांनी काय केलं, सर्वात प्रथम छोटी कविता आणली आणि ती स्वीकारली. आणि त्याच्यामध्ये ऐहिक म्हणजे आपल्या आयुष्यातले घटना प्रसंग त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि त्यामुळं यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. यांच्या कविता तशा फार कमी आहेत, परंतु ज्या कविता आहेत त्या आधुनिक स्वरूपाच्या आहेत आणि म्हणून यांच्या केशवसूतांची कविता हा एकूणता एक कविता संग्रह आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या निवडक कविता समाविष्ट झालेल्या आहेत. तर आज आपण जी कविता पाहणार आहोत ती आहे आम्ही कोण आणि पुढे प्रश्नार्थ चिन्ह.
आता याच्यापूर्वी आता ही जी कविता आहे ही शार्दूल विक्रीडित या वृत्तामध्ये आहे. आता वृत्त, अक्षरगण वृत्त, मात्र वृत्त हे फार मजेदार असतं. आता तुम्हाला जर सांगायचं असेल तर आपण आई हा शब्द आहे, तर अ हा शब्द एक मात्रेचा लघु आणि आ हा दीर्घ आणि आई हे दोन्ही पण दीर्घ झाले. तर असा प्रत्येक शब्दाचा उच्चार कमी होतो का जास्त होतो असं ते नोंद केली जायची आणि त्याच्यापासून वृत्त बनायचे. तर मला वाटतं ते 10वी 12वीला तुम्हाला वृत्त, अलंकार हे सगळं झालेलं आहे. अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त, तर आपण त्याचा इथं तेवढा उहापोह करण्याची, ते चर्चा करण्याची गरज नाही. तर आता ही आम्ही कोण ही जी कविता याची मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आता आम्ही कोण असं म्हणताना कवीला कोणता उद्देश आहे? आम्ही म्हणजे त्यांना कोणता तरी गट उद्देशित असेल. कारण मी म्हटलं तर माझ्याविषयी म्हणता येत, आम्ही म्हटलं की माझ्यासारखे आणखीन 10 जण असायला पाहिजे. मग आम्ही कोण असतील? तर आता हे केशवसूत कवी आहेत, तर त्याने म्हटलेले आम्ही कोण म्हणजे कवी कोण आहेत, म्हणजे त्यांच्या सोबतचे जे कवी आहेत ते कोण आहेत. आता यांनी काय केलं होतं, तर यांनी मागच्या परंपरेला छेद दिला होता. म्हणजे यांना असं सांगण्यात आलं होतं, आपल्याकडे पूर्वी असं होतं मध्ययुगामध्ये, की जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर तुम्ही परमेश्वराविषयीच लिहिलं पाहिजे किंवा तुम्ही संतांच्या भूमिकेतूनच लिहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये विकार असता कामा नये. परंतु यांनी स्वतःहून स्वतःच सांगायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला जर प्रेम सांगायचं असेल तर तुम्हाला कृष्ण आणि रुक्मिणीचं प्रेम सांगता आलं पाहिजे आणि तेच तुम्ही सांगितलं पाहिजे, असा त्या काळामध्ये एक अलिखित नियम होता कवितेच्या बाबतीत. किंवा राम वनवासाला गेलेले आहेत, तर वनामध्ये काय काय पाहिलं, किती निसर्ग सौंदर्य पाहिलं, तर त्यांना कोणाच्या माध्यमातून पाहायचंय, तर रामाच्या माध्यमातून निसर्ग सौंदर्य त्यांना पाहायचंय. कवितेमध्ये तुम्ही असं होऊ शकत नव्हतं की एक नायक आहे, नायिका आहे आणि माझं प्रेम आहे आणि तिचं प्रेम आहे, असं लिहिता येत नव्हतं त्या काळामध्ये. किंवा तुम्ही शेतात गेले, तुम्ही रानात गेले, तुम्ही एखादा आदिवासी असेल तो जंगलात गेला, तर त्याला असं लिहिता येत नव्हतं की मी जंगलात गेलो तिथं असं असं निसर्ग सौंदर्य मला दिसलं. तुम्हाला काय लिहावं लागायचं की राम वनवासाला गेला, राम शेतात गेला, राम जंगलात गेला आणि मग तिथं त्याला हे दृश्य दिसलं. तर हे जे बंधन होतं, हे बंधन कोणी उठवलं, तर आधुनिक मराठी कवितेने हे बंधन दूर केलं. आणि म्हणून यांच्यावर भरपूर मोठे आक्षेप झाले की असं काय, कवी म्हणजे एवढा कोणता मोठा असतो. तर त्यांनी एक कविता लिहिली आम्ही कोण नावाची, आणि या कवितेमध्ये कवीविषयी म्हणजे कवी नावाचा जो गट असतो त्याच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. आणि चांगलं लिहिलंय, म्हणजे कवीचं नेमकं सामर्थ्य काय असतं हे त्यांनी सांगायचा इथं प्रयत्न केलेला आहे. तो म्हणतो, केशवसूत म्हणतात, आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके. आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके. देवाचे दिधले असे जग तये आम्हास खेळावया. आता पहिलाच प्रश्न काय, प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे काय, आम्ही कोण म्हणून काय पुसशी, म्हणजे आम्ही कोण आहेत, आम्हाला काय विचारतोस, तर मी सांगतो आम्ही असू लाडके देवाचे. कोणाचे लाडके आहेत? देवाचे लाडके आहेत. दिधले असे जग तये आम्हास खेळावया. आणि त्यानं कुणा परमेश्वरानं हे सगळं जग कुणाला खेळायला दिलेलं आहे? आम्हाला दिलेलं आहे. कसं काय दिलेलं आहे? देवाचे लाडके कसे काय? ते यांचं म्हणणं आहे की कविता कुणीही लिहू शकत नाही. आणि कवितेचं एक गंमत अशी असते की तुम्ही लिहिलेली कविता ही तुम्हाला सांगता आली पाहिजे, दाखवता आली पाहिजे लोकांना. आणि म्हणून, कारण हे प्रामाणिक कवी आहेत त्या काळातले, आणि म्हणून ते म्हणतायत की आम्ही देवाचे लाडके आहेत आणि म्हणून देवानं आम्हाला सामर्थ्य दिले. आपल्याकडे पहा, हे जरी आधुनिक असले तरी मध्ययुगीन काळाचे काही ज्याला प्रभाव म्हणता येईल तो यांच्यावर आहे. आता मध्ययुगीन प्रभाव कोणता आहे? तर आपल्याकडे असं म्हटलं जायचं की तुकाराम महाराजाचा अभंगच आहे ना, की आपुल्या मनाचे मी नाही बोलत, म्हणजे मी माझ्या मनाचं बोलत नाही, परमेश्वर मला सांगतो आणि मग मी बोलतो.
म्हणजे कविता जी असते ही कुणा दिलेली असते, तर परमेश्वराने दिलेली असते, ही एक देणगी असते. प्रतिभा जी असते ही परमेश्वरी देणगी असते. कुणी कविता लिहू शकत नाही, कुणीही कविता त्याचं सादरीकरण करू शकत नाही. म्हणजे कविता लिहिणं ही एक पवित्र गोष्ट मानली जायची त्या काळामध्ये. म्हणजे त्या काळामध्ये फुटके कवी नव्हते, फुटके म्हणजे नाटकी कवी नव्हते. जे चांगले कवी असायचे, मेहनती असायचे, अभ्यास करायचे, आणि म्हणून प्रतिभा नावाची जी गोष्ट असायची ती दैवी देणगी मानली जायची. जो कवी आहे तो दैवी आहे असं म्हटलं जायचं, त्याच्यामध्ये देवाचा अंश आहे. दारू पिऊन पडणारा कवी नाही, तर जो देवाचा अंश ज्याच्यामध्ये आहे तो पवित्र आहे, म्हणून त्याची कविता सुद्धा पवित्र आहे असं म्हटलं जायचं. तर ते म्हणतात, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जगतये आम्हास खेळावया. तर मध्ययुगामध्ये काय म्हणलं जायचं की परमेश्वरी आशीर्वाद होतो आणि नंतर मग तुम्हाला काव्यस्फूर्ती निर्माण होते. तेव्हा लोकांना मानसशास्त्रीय सत्य माहित नव्हतं, तेव्हा प्रत्येक गोष्ट देवाने दिली असं म्हटलं जायचं. तर म्हणून लाडके कशामुळं, तर जे लाखो लोकांकडे नाहीये ते कुणाकडे, फक्त आमच्या लोकांकडे, कवीकडे आहे, साहित्यिकांकडे आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे जग आम्हाला खेळायला दिलेलं आहे. खेळायला म्हणजे कसं खेळायला दिलेलं आहे, तर या जगावर कविता लिहिण्याचा अधिकार देवानं आम्हाला दिलेला आहे. तर एवढे आम्ही श्रेष्ठ आहोत. विश्वी, आता पुढे तेच आलेलं आहे, ती जे ग्रहितक आहे की परमेश्वर सगळ्याला सामर्थ्य देतो का, नाही. सगळ्यांना धष्टपुष्ट बनवतो का, पैलवान बनवतो का, नाही बनवत. सगळ्यांना हुशार बनवतो का, नाही बनवत. सगळ्यांना कवी बनवतो का, सगळ्यांना साहित्यिक बनवतो का, तर नाही बनवत. तर ज्यांना बनवलंय तर ते त्याची ती देणगी आहे. विश्वी या प्रतिभा बले, विचरतो चोहीकडे लिलया. आम्ही काय करतो, विश्वी या, विश्वी म्हणजे या जगामध्ये, विश्वामध्ये, प्रतिभा बले, प्रतिभा म्हणजे त्यांना जे देवानं प्रतिभा शक्ती दिलेली आहे, विचार करण्याची, कल्पनेची शक्ती. विचरतो चोहीकडे लिलया, विचारणे म्हणजे चलणे, फिरणे. आम्ही त्या प्रतिभेच्या सामर्थ्यानं म्हणजे कल्पनेच्या सामर्थ्यानं आम्ही जगामध्ये कुठेही फिरू शकतो. दिक्कालातुनी आरपार आमुची दृष्टी पाहाया शक्य. दिक्कालातून म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, कुठेही आम्ही काही पाहू शकतो, एवढी ताकद आमच्या नजरेमध्ये, म्हणजे एवढी आमची कल्पनाशक्ती दांडगी आहे. आता पहा, शिवाजी महाराजांविषयीच्या कादंबरी लिहिल्या गेलेल्या आहेत. शिवाजी महाराज कोणी पाहिलेत का, नाही. संत तुकाराम कोणी पाहिलेत का, नाही पाहिले. मग तरीही त्याच्याविषयी कसं काय लिहिता येतं, तर हा कल्पनाशक्तीचा खेळ आहे. कुठूनही, म्हणजे इथून एखादा लेखक चंद्रावर गेलेल्याची गोष्ट सांगू शकतो, एखादी गोष्ट अमेरिकेत गेल्याची सांगू शकतो. तर साहित्यिकांचं सामर्थ्य काय की तो कुठेही जाऊ शकतो, कधीही जाऊ शकतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, प्रतिभाशक्ती. ही प्रतिभाशक्ती कुणाकडे, फक्त कवीकडे आहे, फक्त साहित्यिकांकडे आहे. आणि ही कुणा दिलेली आहे, तर देवान दिलेली, आणि म्हणून ही इतर लोकांपेक्षा वेगळे आहे. सारेही बडीवार येथील पहा, आम्हा पुढे ते फिके. सारेही बडीवार येथील, बडीवार म्हणजे मोठेपणा. तुम्ही इथं कितीही मोठेपणा करा, समजा एखादं लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये तुम्ही कितीही खर्च केला, कितीही मोठा शानशौक केला, तरीही जर एखाद्या कल्पनेनं एखाद्याचं मोठं लग्न लावलं तर तो काय करू शकेल. समजा तुम्ही लग्नाला एक घोडा आणि गाडी आणली, घोडा गाडी आणली, तर कवी किंवा साहित्यिक कल्पनेनं काय करू शकतो, चंद्रावरून उडणारा घोडा आणू शकतो, रथाला सगळे सोन्याचे दागिने लावू शकतो, चमचमणारे हिरे लावू शकतो, काही पण करू शकतो, कारण की त्याच्याकडे कल्पना सामर्थ्य आहे. आणि म्हणून चित्रपट आपण का पाहतो, एखादा हिरो असतो, तो हिरो काय करतो, एकदाच 10 जणाला, 20 जणाला, 50 जणाला, किती जणाला मारतो. कारण काय, ते कोणत्या तरी लेखकाच्या डोक्यामधून आलेलं असतं. सुपरमॅन झालेला असतो, आलं लक्षात, बॅटमॅन झालेला असतो. हे सगळे कोणी तयार केलेले असतात, तर एखाद्या साहित्यिकानं स्वतःच्या कल्पनेतून तयार केलेले असतात. तुमचा कितीही मोठा पैलवान आला आणि एखाद्या लेखकानं जर, हडकुळा लेखक आहे आणि त्यानं जर हत्तीला हरवणारा पैलवान बनवला, तो कोणता मोठा वाटेल, तर कल्पनेतला हत्तीला हरवणारा पैलवान मोठा वाटेल. इकडे याला शिळी का हरवत नाही. म्हणजे
कल्पनेच्या समोर सगळे जे फिके आहेत गोष्टी, वास्तव हे फिके आहे. आणि म्हणून म्हणतात सारेही बडीवार येथील पहा, आम्हा पुढे ते फिके, पाणी स्पर्शच, पाणी म्हणजे हात, आमुचा शकत असे वस्तू प्रती द्यावया. आम्ही फक्त हात लावला, आम्ही फक्त पेनीनं लिहिलं की ती वस्तू कुठल्या कुठं जाते, त्याची तुलना इतर वास्तवाशी करतायत. तुम्ही वास्तव, एखादा माणूस आहे किती उंचावून उडी मारू शकेल? 5 फूट, 10 फूट, 15 फूट, त्याच्यापेक्षा उंच उडी मारू शकत नाही किंवा उंचावरून उडी मारू शकणार नाही. परंतु कल्पनेनं जर केलं, एखाद्या लेखकानं जर कल्पना केली, चंद्रावरून एखाद्यानं उडी मारली, कुठं? पृथ्वीवर. तुलना करू शकता येते का? त्याला कोणी चॅलेंज देऊ शकता का तुम्ही? किंवा पृथ्वीवरून चंद्रावर उडी मारली तर पृथ्वीवर माणूस पोहोचत नाही, हे वास्तव आहे. परंतु कवीला किंवा साहित्यिकाला याला आव्हान देता येऊ शकतं का? नाही देता. जेव्हा पृथ्वीवरून सुपरमॅन उडी मारतो तो सरळ चंद्रावर जातो. आलं लक्षात? तर असा हा कल्पनेचा खेळ आहे. आणि म्हणून म्हणतोय पाणी स्पर्श चामूचा शकत असे वस्तू प्रती द्यावा. म्हणजे आमचा हात जरी लागला, आम्ही लिहिलं तरी, तर ते कुठल्या कुठं जातं. सौंदर्यातिशया अशी वसत असे जादू करा माझी या. सौंदर्याशी या म्हणजे अतिशय सुंदर, सुंदरापेक्षा सुंदर असं आम्ही तयार करू शकतो. कशामध्ये? कारण की आमच्याकडे जादूचे हात आहेत. करा म्हणजे, करा माझी म्हणजे हातामध्ये. आमच्या हातामध्ये काय आहे? अशी जादू आहे. वसत असे जादू करा माझी या. अशी आमच्या हातामध्ये जादू आहे की आम्ही सौंदर्याचं अतिशय उत्कृष्ट असं तयार करू शकतो. त्याला तुम्ही कधीच आव्हान देऊ शकत नाहीत, ते वास्तवात असू शकत नाही. फोले पाखडीता तुम्ही निवडितो ते सत्व आम्ही निके. तुम्ही काय करता? फोले पाखडीता. फोले म्हणजे टरफल, शेंगा आहेत. शेंगाचं वरचे काय असतात? टरफल असतात, मधात काय असतात? शेंगदाणे असतात. तर तुम्ही काय करता? वरवरच्या गोष्टी घेतात. आम्ही काय करतो? सत्व घेतो, त्याचं मूळ घेतो, त्याच्यातलं जे दर्जेदार आहे ते आम्ही स्वीकारतो. कोण? तर कवी, साहित्यिकानं ते स्वीकारतात. आणि अपेक्षा अशीच आहे याच्या म्हणण्याचा अर्थ की वर्णन नाही घेतलं पाहिजे, त्याचा अर्थ घेतला पाहिजे. हे साहित्यिकांचे काम आहे असे ते म्हणतात. पुढे म्हणतात शून्या माझी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे. शून्या माझी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे. सुरांच्या म्हणजे सूर इथं 2 अर्थाने आहेत. एक म्हणजे सूर म्हणजे देव, परमेश्वर, देव. आणि सूर म्हणजे आपला जो सूर असतो संगीत त्याचा. तर इथं कोणतं घ्यायचं? आपलं सूर, देवता, असं या अर्थाने घ्यायचं आहे. तेव्हा शून्या माझी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे. म्हणजे कुणाचा काहीच संबंध नव्हता, देवता नाहीत, काहीच नाही. हे जे काय आहे तो निसर्ग आहे. पण कल्पना केली की एक इंद्रदेव आहे, कल्पना केली की एक वायुदेव आहे, तो हवा पाठवतो. कल्पना केली की एक जलदेवता आहे, ती पाणी वाजवते. आपण नदीला केलं देवता केली, जंगलाला देवता केली. तर असं काय केलं माणसानं? काय केलं तर कल्पनेनं, कवीनं कल्पना करू करू सुरांच्या वसाहती बसवल्या. म्हणजे इतके देव तर झाले की 33 कोटी देव झाले. आणि म्हणून म्हणतायत शून्या माझी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे. पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आनावया कोण ते. म्हणजे एक तर सगळीकडे देवताच बनवून टाकले, भ्यायचं कामच नाही कोणी कुणाला. सगळ्याच देवता बनवल्या आपल्या भारतामध्ये. हे कोणाचं काम आहे? तर कवींचं काम आहे. कवी म्हणले असा पाऊस पडतो ढगामधून, असा पाऊस पडतो, ढगामधून पाऊस पडतो, त्याच्यामुळे आपल्याला खायला मिळतं, शेती पिकते, पाणी प्यायला मिळतं. मग हा ढग सुद्धा देवच आहे. झाला तो मेघराज झाला. म्हणजे काय झाला? सूर झाला. तर अशा पद्धतीनं सगळीकडे जे जे दिसतं त्याला मानवी रूप देण्याचं, सुरलोक म्हणजे त्याला दैवत बनवण्याचं, त्याला मानवी रूप देण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर हे कवीने केलेलं आहे स्वतःच्या प्रतिभा सामर्थ्यानं. आणि पृथ्वीला सुरलोक साम्य म्हणजे एखाद्या चांगली समाज व्यवस्था बनवण्याचं, अगदी शांतपणे लोकांना जगण्यासाठी प्रेरित करण्याचं, म्हणजे माणसाला माणूस बनवण्याचं काम कोण केलेलं आहे? तर कवींनी केलेलं आहे, साहित्यिकांनी केलेलं आहे. म्हणून पुढे म्हणतात ते आम्हीच सुधा कृतीमधुनी
ज्यांच्या सदा पाजरे, सुधा म्हणजे अमृत, ते आम्हीच सुधा कृतीमधून या ज्यांच्या सदा पाजरे. आम्ही जे लिहितो, कृती आमची कोणती असते? लिहिण्याची कृती असते, कविता लिहिण्याची, कथा लिहिण्याची, साहित्यिक लिहिण्याची. तर हे कुणाच्या कृतीमधून पाझरतं अमृत? तर ते आमच्या. आम्ही असं काम करतो की आमच्या लेखणीतून अमृत वाहतं. ते आम्हीच शरण्य मंगल तुम्हा ज्यापासून लाभते. म्हणजे आम्हीच आहोत ज्यांच्यापासून तुम्हाला शरण्य आणि मंगल मिळतं. म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे चांगले विचार आहेत, ते तुम्हाला कुठून मिळतात? तर तुमच्या साहित्यामधून मिळतात, तुमच्या कवितेमधून मिळतात. कारण की माणूस व्यवहारामध्ये एवढा वाहवत जातो की त्याला विचार करायला वेळ मिळत नाही. तर त्याला ती बुद्धी देण्याचं, त्याला चांगली बुद्धी देण्याचं काम कोण करत असतो? हा साहित्यिक करत असतो. आणि म्हणून शेवटच्या 2 ओळी अतिशय महत्वाच्या आहेत, गाजलेल्या आहेत. ते म्हणतात, आम्हाला वगळा गतप्रभ झनी होतील तारांगणे. आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे चिने. ते काय म्हणतात? आम्हाला वगळा, तुम्ही काय करा, आम्हाला बाजूला करा. काय होईल? गतप्रभ झनी होतील तारांगणे. तारांगणे म्हणजे हे जे चंद्र सूर्य वगैरे दिसतात ना तुम्हाला, यांची प्रभाव क्षमता नष्ट होईल. कारण की तुम्ही माणूस व्हाल, तुम्ही एक जनावर व्हाल. जर तुमच्याकडे साहित्यिक नसेल तर तुमच्याकडे ते दृष्टी नसेल. जेव्हा तुम्ही चंद्राकडे पाहता तुम्हाला हजारो गोष्टी चंद्राच्या आठवतात आपोआप. म्हणजे चंद्र हा निसर्ग आहे, परंतु तो माणसासारखा आपल्याला जाणवतो. तुम्ही सूर्याकडे पहा, सूर्य हा एक निसर्ग आहे, परंतु आपल्याला परमेश्वराकडे तो जाणवतो. कशामुळं? कारण की हे काम कवींनी केलेलं आहे, हे काम साहित्यिकांनी केलेलं आहे. म्हणून काय होईल? गतप्रभ झनी होतील तारांगणे. जे जे तुम्हाला चांगलं चांगलं दिसतं, जे जे तुम्हाला सुंदर सुंदर दिसतं, ते सगळं काय होईल? नष्ट होऊन जाईल. आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिने. फक्त एवढंच नाही, तर जर आम्हाला साहित्याचा भाग वेगळा काढून टाकला तर तुमचं जीवन सुद्धा कसं होईल? कवडी मोलावर. कवडी मोलावर म्हणजे तुमचं आयुष्य कोणीच विकत घेणार नाही, तुमचे नातेसंबंध राहणार नाहीत, आई भाऊ बहीण वडील असं कोणीच राहणार नाही. कारण की हे जे आपल्याला संस्कार करण्याचं काम आहे, इतर प्राण्यांपासून माणसाला वेगळं करण्याचं काम, सुसंस्कृत करण्याचं काम कोण केलेलं आहे? तर साहित्यिकांनी केलेलं आहे, कवींनी केलेलं आहे. आणि म्हणून केशवसूत काय म्हणतात? आम्ही कोण? तर आम्ही कोण आहोत? तर देवाचे लाडके आहोत. आम्ही या जगण्याला अर्थ दिलेला आहे, आम्ही इथं नातेसंबंध तयार केलेले आहेत, आम्ही जगण्याची मूल्य तयार केलेली आहेत, कुणी कसं वागावं याचे संस्कार आम्हीच तयार केलेले आहेत. आणि म्हणून केशवसूतांची ही जी कविता आहे ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि साहित्यिकांचं, कलावंतांचं महत्व विशद करणारी ही कविता आहे. तर इथं आपण थांबूयात. तर अशा पद्धतीने ही जी कविता आहे ही केशवसूतांची कविता आहे. मला वाटतं की याचा आशय तुम्हाला समजला असेल. तर इथं आपण थांबूयात. धन्यवाद.